हाय हॅलो नमस्ते, मी सुषमा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे महाशिवरात्री। सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर रात्रीच ठरलं होतं की महाशिवरात्री निमित्त आपण जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात जायचं। तर मग मी तसं आवरलं होतं सकाळी। त्याच्यानंतर हे सकाळी मोगरा बघितला होता, खूप छान फुलं आली होती, कुंदा आहे सॉरी। आणि त्याच्यानंतर मग आम्ही सकाळच गेलो होतो। तर तिथं 6-6:30ला खूप मोठी लाईन लागली होती, पण ऑप्शन नव्हतं, त्यामुळे मग आम्ही पण लाईनमध्ये थांबलो। थोडासा अंधार आहे, जास्त नव्हता पण थोडाफार आहे। आणि त्याच्यानंतर मग इथं बऱ्यापैकी छान म्हणजे सजावट केली आहे महाशिवरात्री निमित्त। आणि 1237 म्हणजे खूप पुरातन मंदिर आहे सिद्धेश्वराचं बारामतीमध्ये। तर थोडंसं शूट वगैरे घेतलं। त्याच्यानंतर मग आम्ही जवळजवळ आम्हाला 2 तास लागले लाईनला। आणि आतमधल्या साईडला पारायण चालू होतं त्यांचं। 4 ते 3-4 वाजल्यापासूनच चालू आहे मंदिर, म्हणजे पारायण वगैरे होतं। त्याच्यानंतर इकडच्या साईडला बरेच लोक बसले होते आणि इथे थोडीशी आतमध्ये सजावट पण केली होती। त्याच्यानंतर इकडं मी बघितलं, दरवेळेसच असतं की इथं 12 ज्योतिर्लिंगाची माहिती वगैरे लावलेली होती। त्याच्यानंतर आनंदी आता 2 तास आम्ही जवळजवळ थांबलो होतो, त्यामुळे थोडीशी चिडचिड होत होती दोघींची पण। स्वानंदी पण थोडीशी कधी नंबर यायचा सारखं विचारली। त्याच्यानंतर इकडं आतमध्ये चाललं होतं, त्यांचा पण थोडासा भजन पण चाललं होतं नंतर। आणि थोडासा आवाज आणि छान वाटत होतं, म्हणजे तसं खूप प्रसन्न वाटत होतं। सकाळ दर्शन पण झालं। आम्ही आल्यानंतर तर खूप गर्दी वाढली, अक्षरशः खूप मोठ्या लाईन लागल्या होत्या। म्हणजे जे मागणे नव्हते त्यांना तर 3-4 तास लागले असते, असं चाललं होतं त्यांचं। त्याच्यानंतर हे आतमधल्या साईडला खूप मोठा नंदी आहे, त्याचं पण थोडंसं घेतलं। असं वाटत होतं खूप घेतो, पण मग घेतलं शूट, म्हणजे शूट वाटत घेणार तसं ना, सगळ्यांना का थोडंसं ऑफकोर्स। त्याच्यानंतर इथं पूर्ण काळ्या ह्याच्यामध्ये बांधकाम असल्यामुळं खूप उठून दिसत होतं। त्याच्या जवळच स्वामी समर्थांचं मंदिर आहे, तिथे जाऊन आला। आणि हे बाहेरच्या साईडला आहे मंदिराच्या, तर तिथं थोडेसे फोटो क्लिक केले। आणि इथं आतमधल्या साईडला म्हणजे लाईन आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्ही थोडं केले। त्याच्या अगोदरच मी जवळजवळ 8:30-9 वाजले घरी यायला। त्याच्यानंतर खिचडी वगैरे भिजवली आणि रात्रीसाठी असा मेनू केला होता। पहिल्यांदाच पराठे ट्राय केले आणि खूप छान झाले। तर मी आजचा ब्लॉग इथं सेंड करते। तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।